नमस्कार, मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये। आज मी तुमच्याबरोबर जो ब्लॉग शेअर करते तो ब्लॉग आहे ॲक्च्युली माझा उद्याचा, म्हणजे उद्या आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा विशेष मी आज जी काही पूजा करणार आहे, जी मी माझ्या पद्धतीने माझ्या स्वामींसाठी जे काही करते, त्यांची जी काही पूजा वगैरे उद्याच्या दिवसामध्ये करणार आहे, मला असं वाटलं ती पूजा मी तुमच्याबरोबर शेअर करावी। त्याच्यामुळे मी उद्यासाठीचा जो ब्लॉग आहे तो मी आजपासूनच चालू केलेला आहे। आजपासूनच चालू करण्याचा उद्देश म्हणजे आता आज मला ती जी सगळी पूर्वतयारी करायची होती, जे काही सामान थोडंफार देवाच्या पूजेचं आणायचं होतं, स्वामींसाठी नवीन वस्त्र वगैरे घ्यायचं होतं, जर ते सगळ्या गोष्टी मी म्हटलं तुमच्याबरोबर आज शेअर करूया, म्हणून मी म्हटलं आजपासूनच आपण हे आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। त्याच्यामुळे आता सकाळी टिफिन झालेला आहे, टिफिन सिरीज आपली चालू आहे, त्याच्यामुळे मी ती पण रेसिपी तुमच्याबरोबर थोड्या वेळातच तुमच्याबरोबर शेअर करेन। नव्या नित्याला टिफिन देऊन त्यांना स्कूलला सोडली आणि म्हटलं की आता जेवण वगैरे आटपूया, दुकानात जायचं होतं। दुकानात जायच्या आधी म्हटलं बाजारात जाऊ, थोडीशी उद्याच्या पूजेची तयारी करूया, म्हणून म्हटलं की ती सगळी गोष्टी आपण तुमच्याबरोबर शेअर करूया की मी कुठच्या पद्धतीने, कशा पद्धतीने स्वामींसाठीची जी वस्त्र, त्यांच्यासाठी जी पूजेची साहित्य, जे काही सगळं खरेदी करणार आहे ते म्हटलं प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर मी शेअर करते। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने खूप छानपैकी पूजा करतात, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपली गुरुपौर्णिमा साजरी करतात। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्यांच्या जशी त्यांना पाहिजे त्या पद्धतीने प्रत्येकजण आपापली स्वामी सेवा करतात। पण मी माझ्या पद्धतीने जे काही करते, मला असं वाटलं की आपण जे काही करतोय ते तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणून मी तुमच्यासाठी हा ब्लॉग घेऊन आलेली आहे। म्हणून आपण आजपासूनच या ब्लॉगला सुरुवात करूया। त्याच्यामुळे आता ह्या दोघींना स्कूलला सोडून झालेलं आहे, आता जेवणाचं आटपलं की मी बाजारात जाईन, तेव्हा तुमच्याबरोबर थोड्याफार गोष्टी शेअर करेन आणि काय काय घेतलं मी पूजेसाठी, कशी तयारी केली आहे, त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन। उद्या तुम्हाला मी माझ्या पद्धतीने, म्हणजे मला जे काही जमतं त्या पद्धतीने मी स्वामींची पूजा करून तुमच्याबरोबर माझी गुरुपौर्णिमेचा हा ब्लॉग शेअर करेन। तुम्हाला कसा वाटतो मला नक्की सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना आत्तापासूनच मी सांगते गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा। उद्या परत आपण सगळ्या गोष्टी करणारच आहोत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने छानपैकी गुरुपौर्णिमा ही साजरी करणार आहे। मी कशा पद्धतीने केली मला असं वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणून मी आजपासूनच त्या तयारीपासून ती सगळी गोष्टी तुम्हाला दाखवते। त्यामुळे चला आपण आपल्या त्या पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया। जिथे मी सगळं सामान खरेदी करायला आलेले, तिथे एकदा आता रक्षाबंधन जवळ आले, त्यामुळे इतक्या सुंदर सुंदर राख्यासुद्धा आलेल्या होत्या, त्यासुद्धा मी बघत होते। प्लस मला जे काही घरात सामान लागणार होतं, धूप वगैरे, ते सगळ्या गोष्टी तिथे घेतल्या। अजून बारीक सारीक मला मेन म्हणजे स्वामींसाठी वस्त्र बघायचं होतं नवीन, ते बघायला घेतले। त्यामुळे ती ताई मला सगळं वस्त्र वगैरे आणून दाखवत होती। मला खरा पाहिजे होता येलो कलर, कारण का गुरुवार होता आणि स्वामींना पिवळा कलर खूप आवडतो, म्हणून मी पिवळा कलर बघत होते, पण तो नाही मिळाला। म्हणून मग जे आता होते त्याच्यामध्ये मी सिलेक्ट केलं आणि मग मला बघायची होती छानपैकी स्वामींसाठी फेटा बघायचा होता, त्याच्यामुळे ते मी बघत होते। पण ते सुद्धा त्यांच्याकडे खूप मोठी साईज होती, कारण का माझ्याकडे मूर्ती होती ती छोटी होती, त्यामुळे मी एक आता वस्त्र असं सिलेक्ट केलं ज्याच्यामध्ये पिवळा कलर पण आहे, पण हा फेटा होता तो छोटा होता। त्याच्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, चल इथे वस्त्र घेऊया, दुसऱ्या दुकानात बघूया तिथे काय दुसरं मिळते काय, कारण का एक अजून दुकान होते की तिथे खूप छान छान असे स्वामींचे वस्तू मिळतात। त्याच्यामुळे मी इथे वस्त्र घेऊन दुसऱ्या दुकानात गेले। तिथे तर इतक्या सुंदर सुंदर अशा मूर्ती वगैरे होत्या ना स्वामींच्या, खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं बघून। त्यांच्याकडे मला छान अगदी पाहिजे तसं अगदी गळ्यातसुद्धा माळ मिळाली छानपैकी आणि मला पाहिजे त्या पद्धतीचा फेटाही त्यांच्याकडे मिळाला। त्यामुळे तिथे पाहिजे तेवढ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी तिथे खरेदी केल्या आणि अशा प्रकारे मी मस्तपैकी स्वामींसाठीचं धूप, अगरबत्ती वगैरे जे काय घ्यायचं होतं, नवीन वस्त्र घ्यायचं होतं, ते छानपैकी सगळी नवीन खरेदी केली होती। आणि त्यांच्यासाठी फुलं घ्यायची होती, मला चाफ्याची फुलं शोधायची होती, कारण का स्वामींना चाफ्याची फुलं तर खूप आवडतात, त्याच्यामुळे मी स्वामींना चाफ्याची फुलं शोधत होते। पण त्या दिवशी इतकी गर्दी होती बाजारात ना फुलांसाठी वगैरे सर, पण तरीसुद्धा मी खूप लकी की मला स्वामींसाठी सगळी छान मला पाहिजे तशा प्रकारची फुलं वगैरे सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि मी अशा पद्धतीने पूजेसाठी तयार झाले। स्वामींना पिवळा कलर आवडतं म्हणून मी पिवळ्या कलरची साडी नेसली, पूजेची तयारीही छान झाली, नव्या त्याला स्कूलला सोडली होती, त्यांचं सगळं आवरून झालं होतं आणि मग मी उंबरट्याला हळदीचं लेपन केलं। गुरुवारचं हळदीचं लेपन उंबरट्याला केलेलं खूप छान असतं, अशा पद्धतीने उंबरट्याला हळदीचं लेपन केलं आणि मग पूजेला सुरुवात केली। इतकी मस्त छान मनोभावे मला पूजा करायला मिळाली, खूप समाधान वाटलं। उंबरठ्याची पूजासुद्धा छानपैकी आपली झालेली आहे। तिथेच लगेच रांगोळीसुद्धा सोबत काढून घेतली की नंतर परत काढत राहायला नको, म्हणून लगेच
पूजा तिथली उंबरठ्याची झाली आणि मी रांगोळी काढायला सुरुवात केली. स्वामींचं जितकं करू तेवढं कमीच असतं. त्यांचं नेहमी नुसतं नामस्मरणामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. प्रत्येक वेळेस सगळ्याच गोष्टी आपल्याला आपल्या वेळेअभावी कामाअभावी जमत नसतील तरीसुद्धा ज्यातून आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करण्याची नेहमी तयारी ठेवायची. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा हां. उंबरठ्याचं पूजा झालेली आहे आणि मस्तपैकी आता मी स्वामींसाठी जी सगळी तयारी करायला घेतली. प्रत्येक गोष्ट करताना आपण पहिल्यांदा दीप प्रज्वलन करतो, त्यामुळे मी पहिली दिव्याची पूजा करून घेतली, दिवा लावून घेतला. दिव्याची पूजा झाल्यानंतर स्वामींची मूर्ती ठेवून छानपैकी यथासांग त्यांची पूर्णपणे व्यवस्थित अशी पूजा केली. गरम पाण्याने त्यांना अंघोळ वगैरे घालून दूध पंचामृत या सगळ्यांनी व्यवस्थित त्यांना अंघोळ वगैरे घालून छानपैकी मला ज्या पद्धतीने जमतं जसं जमतं मी माझ्या ह्याने खूप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या ना की घरातलं वातावरण पण इतकं छान असतं. दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन मी परत एकदम स्वच्छ पाण्याने गरम छानपैकी परत त्यांना व्यवस्थित अशी अंघोळ घातली, कारण आपण आधी पंचामृतनी वगैरे अंघोळ घातलेली होती. त्यांना पुसून वगैरे छानपैकी स्वामींना हिना अत्तर आवडतं म्हणून एका पांढऱ्या फुलाने मी त्यांना हिना अत्तर लावून घेतलं, अष्टगंध लावून घेतला आणि जे नवीन वस्त्र घेतलं होतं ते वस्त्र त्यांना परिधान केलं. छोटीशी एक माळ मला मिळाली होती त्यांना गळ्यात घालायला, तीही छान मिळाली होती, ती घालून घेतली आणि सुंदरसा असा फेटा लावून घेतला. गणपतीची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर बाकी पूर्ण स्वामींची पूजा करायला सुरुवात केली. 5 प्रकारचा नैवेद्य मी बनवला होता. तो 5 प्रकारचा नैवेद्य त्यांना तिथे ठेवून दिला होता. आपण जेवणाचा नैवेद्य त्यांना नंतर दाखवणार होतोच, पण त्याच्या आधी पूजा करताना सुद्धा 5 प्रकारचा नैवेद्य मी तिथे ठेवून दिला होता. आणि खूप सारी छानपैकी मला फुलं मिळाली होती, ते चाफ्याची फुलं मिळाली होती, ती सगळी लावून आणि बाकीची पण मी जी काही फुलं खरेदी केली होती त्याने मस्तपैकी तिथे सगळं आजूबाजूला ती फुलं मांडून खूप सुंदर असं सजवून घेतलं सगळं. तिथे समोर सुद्धा पूर्ण एक मस्तपैकी छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली. आणि मग धूप कापूरने मस्तपैकी स्वामींची आरती केली. खूप प्रसन्न वाटलं, इतकं प्रसन्न वाटलं ना, खरंच माझ्याकडनं जे काही झालं ते खूप मनापासून झाली पूजा. मस्तपैकी सुंदर अशी पूजा केली मी. नेमका त्या टाईमाला रोहनसुद्धा आला होता, कारण का त्यालासुद्धा मठात जायचं होतं आणि आज त्याला मठात दिवसभर स्वामींची सेवा करायला तिथे थांबायचंच होतं. त्याच्यामुळे तो थोड्या वेळसाठी जो घरी आला होता पटकन, त्याच्यामध्ये त्यानेसुद्धा लगेच स्वामींचे दर्शन घेतले. आधी माझी पूजा चाललेली होती त्यामुळे 5 मिनटं तो थांबलेला होता. मी स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि लगेच रोहन आला. रोहननीसुद्धा स्वामींचा आशीर्वाद. अशा पद्धतीने आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. खूप छान झाला. सकाळपासून सकाळी लवकर उठून सगळ्या गोष्टी करून सगळं व्यवस्थित अशी स्वामी सेवा करून मला खूप छान वाटते, खूप प्रसन्न वाटते. इतकी छानपैकी माझ्याकडनं आज स्वामी सेवा झालेली आहे. मला खूप छान वाटलं. असा दिवस खूप सुंदर गेला. अशा पद्धतीने माझं पुढे पण जे काही असेल मी व्हिडिओ करेन, जे काही ब्लॉगिंग करेन ते नक्की तुमच्यावर शेअर करेन. त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण आता मला परत दुकानातसुद्धा जायचं आहे, कारण का आज गुरुपौर्णिमा. दुकानात आता मिठाईचं दुकान म्हटल्यानंतर थोडी दुकानात गडबड असणार आहे, त्यामुळे मला दुकानात जायचं, कारण का रोहन गेला आहे आज स्वामींच्या मठामध्ये स्वामी सेवा करायला, त्यामुळे आज तो तिथे असणार आहे. मला दुकानात थांबायला लागणार आहे, त्यामुळे माझं घरातलं सगळं झालं आहे आणि आता मी चाललेली आहे दुकानात. परत दुकानातनं घरी नव्या नित्याला स्कूलमधनं पण घेऊन यायचं आहे. सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे आतापर्यंतचा हा काय व्हिडिओ मी केलेला आहे, हा काय जो ब्लॉग केलेला आहे, तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला आता परत एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत हा कसा वाटतोय ब्लॉग मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.